मंडळी, हास्याचा अचूक वेध घेत तुमचं गोळीबार मनोरंजन करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. स्वागत करूया विनोदाच्या नेमबाजांचं, अर्थात सगळ्या हास्यरथी महारथींचं. त्याचबरोबर स्वागत करूया यांच्या कौतुकाच्या सगळ्या रेंज ओलांडणाऱ्या दर्दी हास्य रसिकांचं, अर्थात बोल्ड बिंदास ब्युटिफुल सई तामणकर, खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. मंडळी, एक माजी विद्यार्थी आलाय त्याच्या कॉलेजमध्ये नाटक बसवायला. चला बघूया या तयारीमध्ये काय काय नाट्यमय प्रसंग घडतात ते दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इब्लिस कलाकार. चांगला आलाय? Yes, but with my buddy actors after so long time. पोस्ट. यार थँक्यू यार रसिका, श्रमेश थँक्यू. म्हणजे माझ्या एका सांगण्यावर तुम्ही माझ्या कॉलेजमध्ये आपल्या एकांकिकेचा प्रयोग करायला तयार झालात. आईला बघ हा लाजवतोय आल्या. अरे यार पशा, तुझ्या या एकांकिकेमुळे माझं करिअर झालं. हा, मी विसरेन काय तिला? ते झालं रे, तरी पण तुम्ही एवढा बिझी शेड्यूल मधनं माझ्यासाठी आलात म्हणून बाकी काय नाही. तुझ्यासाठी नाही करणार पशा तर कोणासाठी करणार यार? पहिल्यांदा एकांकिकेत तू काम दिलंस आम्हाला, तू पहिला डिरेक्टर आहेस आमचा. तुझ्यामुळे इंडस्ट्रीत आलो आम्ही पुढे गेलो, तू मागेच राहिलास. हे काय गरज नव्हती. ठीक आहे, पण नाही, पण तुझ्या कॉलेजने तुझ्या एकांकिकांचा महोत्सव भरवलाय तर मग ओरिजिनल कास्टिंग मध्येच झालं पाहिजे ना. त्यामुळे मी ठरवलं किती बिझी असलं तरी यायचं. तुला माहितीये पशा, एकांकिकेत काम करायचं ना तुझ्या, म्हणून मी नागराजची वेब सिरीज सोडली. मंजुळे नाही, सोनटक्के. नागराज सोनटक्के नाही माहित तुला? कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये त्यांची फिल्म गेली होती. त्याची फिल्म तिथे कान्सला? हो, काका नाना सगळे फेस्टिवल. हा कुठे असतो? पारावर असतो ना, फेमस आहे. अच्छा अच्छा, नाही चांगलंय. पण मी ठरवलं, हे बघ, आपण कितीही बिझी असलं तरी आपल्या पहिल्या डिरेक्टर साठी आपण एकांकिका करायला जायचं. थँक्यू. ही आणि बिझी. हिच्या सिरियल मधली हिरोईन जेव्हा देवळात पाया पडायला जाते ना, तेव्हा ही फुलवाली म्हणून दिसते तिथे. हिच्यापेक्षा फुलांचे क्लोज जास्त लागतात. वाटेल ते बोलू नको. तू काय मोठा शहाणा आहे? स्वतः शहाणा समजतो? त्या स्किटच्या शो मध्ये काम करतो, स्किट पेक्षा त्या सोफ्यावर जास्त बसलेला दिसतो. हा त्यांचा लॉस आहे. किती गोड आहात यार तुम्ही. तुम्ही अजूनही असंच खेळीमेळीच्या वातावरणात राहता. तू हसू नको, मजा घेऊ नकोस. तिला सांग माझी बरीचशी कामं पाईपलाईन मध्ये आहेत. माझी पण कामं पाईपलाईन मध्ये. ऐका ना, एका प्लंबरचा नंबर देतो, दोघांची पाईपलाईन साफ करून घ्यायची. तर तुझ्यासाठी मी आले एकांकिका, तू असं वागणारच? नाही, थँक्यू, पुन्हा एकदा थँक्यू आलात. आज आपण तालीम करूया काय? सगळ्यांना लगेच रिकलेक्ट होईल. उद्या डायरेक्ट प्रयोग. येस. आता आमच्या मृणालताई येतील. मृणालताई इथल्या मेन आहेत. म्हणजे मराठी वाङ्मय मंडळ म्हणू नको, सांस्कृतिक कार्यक्रम म्हणू, सगळं मृणालताई एकट्या शो हँडल करतात. त्यांना आता प्रॉपर्टीची लिस्ट दिली आहे. मृणालताई मला उशीर झाला. मॅडम ओळख करून देतो, श्रमेश रसिका. नमस्कार. एक कॉस्ट्युम आणि लाईट वाले. एक्सक्यूज मी. नाही मॅम, हे आर्टिस्ट आहेत, ऍक्टर्स आहेत ते. अच्छा, तुझ्या पहिल्या एकांकिकेचं पहिलं कास्टिंग. बापरे, काय इतक्या वर्षांनी रंगमंचावर पाय ठेवणार? छान वाटत असेल? नाही करतायत, रेग्युलर नाटक करतायत. त्याच्यानंतर डायरेक्ट आज नाही करतायत ते. करतो आधी, हरवलं नाही, आहे स्टेजवर आहे. चालू आहे का? चालू आहे. माझ्या सिरियल्स हिची सिरियल आता जोरात चालू आहे. बाई बाई मनमुराचा कसा पिसारा फुलला अशी हिची. टीव्ही करते? नाही, मी टीव्ही बघतच नाही. काय माहिती, टेलिव्हिजनचा डब्बा अजिबात आवडत नाही. 8 वर्षांपूर्वी फोडून टाकला. नको म्हटलं टीव्हीच बघत नाही आम्ही. आणि हा याचं स्वतःच युट्यूबला चॅनल आहे, केवढा माझा बेवडा माझा. नाही
केवढा ग घेवडा ग असं ते आहे जनरली मी थोडंसं हे करतो. घेवडा ग. इथे फोनवर आचरटपणा करत असतात ते. नाही, अगदी माझं बरं आहे. तो फोनवरचा आचरटपणाही बघत नाही, टीव्ही पण बघत नाही. असली फालतू नादच नाहीत आम्हाला. भारत मला हुक्की आली ना तर मी काय करते, गडकरीला जाते, विंगेत उभी राहते, जेवढं दिसेल तेवढं नाटक बघते आणि निघून येते बाई. विंगेतून बघता? पण बिझी असतो ना. खरंय खरंय. म्हणजे तुम्ही सगळं एकटंच करता, तुमची खूप धावपळ चालू नाही तर काय, सगळीकडे मृणालताई हव्यात यांना. हे करायचंय मृणालताई, ते करायचंय मृणालताई. बाई नावच सुचत नव्हतं रे महोत्सवाचं. म्हटलं काय ठेवायचं, एक दिवस ठरवूनच झोपले, म्हटलं आलंच पाहिजे. सकाळी उठलं तर हे ना सुचलं. अच्छा सुचलं. हा आलंच. तुम्ही महोत्सव. कमाल ना, कमाल. म्हणजे प्रेडिक्टच करू शकत नाही की नेमकं काय होणार आहे. हो ना अगदीच म्हणजे. तोच मुद्दा होता. मी काय म्हणलं, तू म्हणजे विद्यार्थी, बरोबर. तुम्ही सगळे विद्यार्थी, तुम्ही चा महोत्सव. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेला महोत्सव असा तो. काय बस नाव आहे? कमाल आहे. मॅडम फक्त आपण पॅम्पलेट वाटूया, अर्थ लोकांना कळेल तो लिहून देऊया आपण. सगळ्यांना कळेल पण बाकी काय नाही. अरे तसाच विनोदी. मॅडम ती प्रॉपर्टीची लिस्ट सांगितली होती मी. बाई हो, एकटीला सांभाळता येत नाही रे सगळं, म्हणून आता खाली थांब जरा. नीलू, शीलू येता का? आलो मृणालताई. या मॅडम हिला कंटाळा आलाय का? चला नमस्कार करा पटापटा. नमस्कार पाहुणे प्रसाद सर खांडेकर. ही नीलू. ही शीलू. नमस्कार पाहुणे रसिका मॅडम वेंगुर्लेकर. ही नीलू. ही शीलू. नमस्कार पाहुणे श्रमेश सर बेटकर. ही नीलू. ही शीलू. चालेल. अशा काय बोलतायत? शिकतायत मुली, शिकतायत. बघा आता खाली मोठं, त्यांना पण आता कामं करायची आहेत. मी एकटीने किती सांभाळायचं, हळूहळू त्यांनी सांभाळायचं सगळं. नाही चांगलं आहे, चांगलं आहे. काय एखादी काम सांभाळायचे की नाही नंतर? हो मृणालताई, आम्ही उद्याच्या मृणालताई. वा वा चांगलं आहे. नाही चांगलं आहे. यांना ते म्हणजे प्रॉपर्टी सांगितली. प्रॉपर्टी आणली की नाही? हो मृणालताई. हा ते हे काढायला द्या ना. द्या प्रॉपर्टी द्या. काय म्हणजे विथ प्रॉपर्टी रिहर्सल केली बरोबर नाही आहे, म्हणजे तालीम प्रयोग पाहिजे. छान होतो ना. बरोबर. काय एक दिवसच रिहर्सल करणार, उद्या प्रयोग आहे आणि म्हणून सगळी म्हटलं. प्रॉपर्टी मी लिस्ट करून दिलेली होती, आलेली असेल. तुम्ही काही काळजी करू नका. सगळे प्रॉपर्टी सांगितली होती मी. ही प्रॉपर्टी हा प्रॉपर्टी. बिअरची बॉटल प्रॉपर्टी. हा लिस्ट मध्ये टेडी बियर लिहिलं होतं ना. टेडी नावाची बियरच सापडली नाही, म्हणून या बियरच्या बाटलीवर टेडी लिहून आणलंय. अरे बापरे, एवढं डोकं लावलं. टेडी ए बाळांनो, मॅडम अहो टेडी बियर म्हणजे काय करायचं? सॉफ्ट टॉय सांगितलं होतं. काय करायचं मग? काय लिहून दिलं होतं लिस्ट मध्ये? काय लिहिलं होतं लिस्ट मध्ये? टेडी बियर. आणि यांनी आणलं काय? बियर. काय करायचं आता त्याचं? याचा उपयोग काय आहे? याचं नाटक पुढे कसं जाणार? आता करायचं काय? मी नाही आणली, माझ्यावर नको. किती समजवायचं? काय काय करायचं मृणालताईंनी? आता बास झालं. आता तुम्ही आणि ती बिअरची बॉटल काय ते बघून घ्या, मला बोलायचंच नाहीये. काहीतरी रिॲक्ट करा, पुढे जावं लागेल आपल्या इथे. कोणी काहीतरी बोला. हे डायरेक्ट तुम्ही कसं आणलं? संहिता वाचली नव्हती का तुम्ही? पाहुणे प्रसाद सर खांडेकर संहितेमध्ये असंच लिहिलं होतं. पहिल्या पानावर असं वाक्य होतं, ही टेडी बियर घेऊन झोपते. मला वाटलं ही टेडी बियर घेऊन झोपते. म्हणजे ही टेडी आणि बियर घेऊन झोपते असं कसं? अगं टेडी बियर म्हणजे हिरोईन त्या टेडी बियरला मिठी मारून झोपते असं लिहिलं होतं. ती मिठी मारून झोपते, खिडकीतून हिरो येतो, तो हळूच बॅटरी काढतो, त्या बॅटरीच्या प्रकाशात तो हिरोईनला शोधत असतो, असं अख्खं लिहिलं होतं ना.
डोंट टेल मी बॅटरी म्हणून तुम्ही ही बॅटरी आणली आहे. हो मॅडम म्हणाला 45 मिनिट बॅटरी चाललीच पाहिजे म्हणून पृथ्वी सरांच्या नवीन गाडीची नवीन बॅटरी आणली आम्ही. मेंदू आणि तुम्ही भेटता का मध्ये? हिच्या रूम मध्ये मी गुपचूप जायचं बॅटरी घेऊन, ही बॅटरी घेऊन मध्ये पायाच्या मध्ये पकडू. बरेच काय तुम्हाला जड जात असेल तर आम्ही येतो मदत करायला. ह्या सुंदरच पण माझ्या डोक्यात जातात. मॅडम काय हे कसं करू तुम्हीच सांगा आता. काय करायचं? माझंच मला कसं काय करायचं प्रसाद? काय लिहिलं होतं लिस्ट मध्ये? बॅटरी. लिस्ट मध्ये काय लिहिलं? बॅटरी. हा, आणि यांनी काय आणलं? बॅटरी. पण याचा अर्थ ही बॅटरी नव्हती ना. Exactly. ह्या बॅटरीने नाटक कसं करणार या बॅटरी? आता हा मुलगा, हा हिरो त्या नटीच्या खोलीत ही बॅटरी घेऊन जाणार. नटीला चार्ज करायचंय. कुठली बॅटरी हवी? कुठली बॅटरी हवी? हे का आणलंय? काय करायचं ह्या? मला कंटाळा आलाय आता. तू या आणि ही बॅटरी काय ते बघून घ्या. मला काहीच बोलायचं नाहीये. अरे काहीतरी केलं पाहिजे आपण. हे पुढे जाणार नाही तर असं नाही. कोणी काहीतरी. प्रसाद मॅडम हो प्रसाद आता आणली आहे तर ही वापर बाबा तू. मॅडम कसं काय करू हे? ओ वापरा ना, एवढा काय भाव खाताय? ह्या बॅटरीने उद्या प्रयोग आहे माझा. कसं करू हे? हो मॅडम काहीतरी बोला यांना. काय करायचं? मागे कालिदास महोत्सव होता. यांना सांगितलं होतं कालिदासाचं साहित्य आणा. यांनी काय केलं असेल? काय केलं असेल प्रसाद? हे कालिदास नाट्यगृहात गेल्या मुलुंडला आणि तिकडनं 2 खुर्च्या 2 टेबल 2 पडदे असं सगळं साहित्य पळवून घेऊन आल्या. काय करायचं मी? मॅडम मग मागच्या वेळेस तुम्हाला कळलं पाहिजे. ह्यांच्यावर प्रॉपर्टीची जबाबदारी नाही टाकली पाहिजे का? परत तुम्ही आता सांगितलं त्यांना. मृणालताई कुठे कुठे जाणार आहेत? काय हे बघ, मृणालताईंना 2च पाय आहेत. मृणालताई कुठे कुठे जाणार आहेत? मृणालताईंना 2च डोळे आहेत. त्या काय काय बघणार आहेत? 2च हात आहेत. काय काय करणार आहेत? प्रसाद माझी चूक झाली, मला माफ करा. माझी चूक झाली. कसं करायचं? शांत बसा. काय करायचं याचं मला कळत नाही. मी काही बोलणार नाही आता. मला ही सिच्युएशनच कळत नाही काय. एक काम करूया, तुम्ही 1-2 मिनिटं द्या. हा नाश्ता आणला यांनी, हे खात बसा. मी पटकन प्रॉपर्टी मॅनेज करतो इथे. आय एम सॉरी श्रमेश. आज फक्त रिहर्सल करायची. मी लगेच तुम्ही खाऊन घ्या हे. पण हे काढलं तर वापरणार काय? वापरणार काय म्हणजे? तुम्ही 6 ढोकळे सांगितले होते, मी फक्त 6च आणलेत. एक्स्ट्रा खायला नाही आणलेत काय? मॅडम काय करू मी? काय मी ठोकळे दिले होते आणि ढोकळे आणले. मॅडम 6 मोडे जे ढोकळे आणले. ढोकळे केले. काय करायचं मग आता? करायचं काय? याच्यावर नाटक कसं करणार आहे? मॅडम तो ढोकळा घे. ढोकळा काढ. एक ठेव इकडे. पटकन ढोकळा ठेव इथे. आता तो नट ह्याच्यावर बसून ऍक्टिंग करणार. हा ये रे, ये बस याच्यावर ऍक्टिंग कर. नाही बरं, 1 नाही 6 आणलेत ना, 6 एकत्र ठेवा. ठोका डबा ठेव खाली. हा ये रे. आता हे मोठे नट ह्याच्यावर बसून सोलो लुकी म्हणणार. हे ऍक्टर आहेत. हा वैजयंती मलाचा भाऊ चुकलाय त्याला सांगा. आय एम सॉरी श्रमेश. मॅडम हे अति चाललंय. मी काय करू? मॅडम हे अति चाललंय. काय करायचं? तुम्ही माझी वाक्य तुम्ही नका बोलू. नाटक कसं करायचं आता? अरे मृणालताई मी बोलले होते हिला की ते ढोकळे नाही ठोकळे असतील, पण ही तिचं डोकं वापरतच नाही. तुझ्याकडे डोकं असेल तर तू वापर ना. माझ्याकडे आहे, तू वापर ना. माझं डोकं मोठं आहे, तुझं डोकं छोटं आहे ते बघ. मग छोटं वापरून संपेल म्हणून मी वापरत नाही, तू वापर. तू तर आता माझ्या डोक्यात चालली आहेस. तू पण माझ्या डोक्यात चालली आहेस. तुझं डोकं छोटं आहे, मी कशी जाईन तुझ्या डोक्यात? गेलीस तू माझ्या डोक्यात गेलीस. नाहीच गेली. बस झालं. मला काही गरज नाहीये. मी विदाऊट प्रॉपर्टी, विदाऊट लाईट्स, विदाऊट सेट करेन मी. कारण का मला काही गरज नाही. तालीम कुठे करू ते सांगा बस. हे घ्या तिकीट. तिकीट कशाला?
कोल्हापूरची आहे. चांगले तालमी तिथेच होता. तिथे सगळे जिमा आहेत ना. म्हणजे भिकाजी तालीम मंडळ बुक केलंय तुमच्यासाठी. चले बाय येतो. पाहुणे सर त्या दोघी उषा आल्यात, त्यांना कुठे बोलवायचंय? कोण उषा? तुम्ही लिस्ट मध्ये लिहिलं होतं ना, दोन उषा आल्यात. एक उषा सहस्त्रबुद्धे, एक उषा थोरात. त्यांना कुठे बोलवायचंय? ए आता नको चिडूस हा. एक रिक्वायरमेंट तरी पूर्ण झाली आहे. 2 उषा उभ्या आहेत तिकडे. काय करू माझ्या त्यांच्यावर उषा? नाही काय करायचं, निघा. मला काय करायचं? परफॉर्मन्स. आम्हाला खरं एकांकिका बघायची होती, पण हरकत नाही. काय वाटतं हा सरसे की यांची आणि मेंदूची भेट होत असेल काय? वा वा, फार छान, मस्त होता विषय आणि लीला पण मस्त होता. खुमासदार सादरीकरण होतं आणि 2 इतक्या सुंदर मुली इतक्या बावळट आणि डोक्यात जाणाऱ्या कशा दिसू शकतात, हा मला पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे तुमच्या दोघींचंही कौतुक. श्रमेश, तू म्हणलास ते करेक्ट आहे, त्यांचा लॉस आहे. कीप इट अप मॅन, कीप इट अप. रसिका मस्त, पशा मस्त, मजा आली, खूप मजा आली. खुमासदार सादरीकरण होतं आणि मला ॲक्च्युली तू 2 पायात बॅटरी धरून ते शोधताना दिसलास. इमॅजिन झालं कशी जर ही एकांकिका झाली असती तर, किंवा त्या ढोकळावर बसलेले तुम्ही दोघंही मला इमॅजिन झालात. मजा आली, मजा आली. थँक्यू प्रसाद. मॅड परफॉर्मन्स होता. मला संकल्पना आवडली, ह्या 2 कॅरेक्टर्सचं इंट्रोडक्शन पण आवडलं. शिवा, काय चेहरा केला होतास, अशक्य. तुम्ही दोघींनी अशक्य चेहरे केले होते आणि हसतानाही ते बेरिंग न सोडणं इज आय थिंक मोर चॅलेंजिंग, जे तुम्ही केलं. ईशा, फार मस्त वापरलास टोन. म्हणजे टोननीच खूप, म्हणजे त्यांनीही ॲक्टिंगमध्ये सहभाग घेतला असं मला वाटलं. रस्ता 2-3च जागा होत्या पण कडक काढल्यास, फार मजा आली. भावा मस्त, मजा आली. श्रमेश, बाकी काही असो नसो, मला तुझं यूट्यूब चॅनल नक्की बघायचं. मंडळी, एका रुग्णाला हॉस्पिटलमधून घरी जाण्याचे लागले आहेत वेध, पण त्याच्या कुटुंबाच्या मनात मात्र काही वेगळेच आहेत बेत. चला बघूया हा नेमका काय प्रकार आहे तेच दाखवायला मंचावर येतात हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. चुलीत घाल तुझा मोबाईल. गेम ओव्हर झाला त्याचा. इथे पट्ट्यात अरे अक्कल आहे का तुला? सांग जरा. रमेश, तुला किती वेळा सांगितलं मोबाईलच्या मागे नको लागूस म्हणून. बाबा तुझा मोबाईल, बाबाची सेवा करायला आला, काय करायला? सतत मोबाईल, घरात मोबाईल, रस्त्यावर मोबाईल, इथे तिकडे मोबाईल ना फेकून. अरे अक्कल आहे का तुझ्या? चिडचिड झाली ना तुम्हाला माहिती आहे. सतत मोबाईल हातात, इकडे तू बाबाची सेवा करायची. घरी जा, दोघांनी घरी जा. गरज नाही तुमच्या दोघांची. घरी जा. काळजी घ्यायची ना मोबाईल. घ्या सफरचंद घ्या. सफरचंद दिला. अगं काय बिंडो, काय आहे? मला वाटलं सफरचंद आहे. अरे सफरचंद आहे, तुझ्या पंजात कुठलं पण फळ सफरचंदच वाटतं. इकडे आल्यानंतर शहा होता अचानक. बघ ना जरा जीव गेला असता ग माझा. सॉरी, काळजी वाटली म्हणून दिलं ना. अगं मग कापून दे ना सफरचंद. सॉरी. ही कुठली पद्धत आहे? ख्रीज गेलंस का तू? गेला रे, जीव गेला रे. मी आईला बडबडू नका बाबा, आईचं हे नेहमीच असतं. तुम्ही जा रे, खरंच तुमची मदत नकोय मला. तुम्ही आता बोलू नका बाबा. तुम्ही आराम करा, तुम्हाला आरामाची गरज. मोठा श्वास घ्या तुम्ही. शांत भलतं सलतं ताकद जाऊ नकोस. ऐका, जवळ येऊ नको म्हणून ना, भीतीच वाटते. तू जवळ.
एक सरप्राईज आहे. मागे मी ऑनलाईन एक ऑर्क्युप्रेशरचा कोर्स केला होता. कुठला ब्रोशर? ऑर्क्युप्रेशर असतं ते. ॲक्युप्रेशरचा कोर्स केला होता. अरे वा, असं इकडे दाबलं ना पायाचं दुखणंच विसराल तुम्ही. अरे वा वा. हात द्या. आता नको. द्या नको द्या अगं नको. बोलले होते ना मी पायाचं दुखणं विसराल. अगं पण हाताचं दुखायला लागला आता. पण पायाचं विसरलात ना. अरे ए झाल्या घरी जा घरी जा घरी बाबा घरी जा. कशाला करते तू आई? हेच करत नाहीत. आता मला जरा मोकळं ठेवा रे. बॅलन्स बॅलन्स बॅलन्स. नमस्कार. हॉस्पिटल आहे, गोंगाट करू नका. हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल. ओके. काय म्हणतोय पेशंट? बरं वाटतंय का? हो बरं वाटतंय. फक्त या हातीमताईला घेऊन जाओ. नकोय तो खूप अघोरी उपाय करतो माझ्यावर. नाही हो, नाही काळजी पोटी केलं हो. काळजी पोटी? त्यापेक्षा तुमच्या पोटी जो जन्माला आलाय त्याची काळजी करा. टाळी देताय मला. ओरडू नका. हॉस्पिटल आहे. तुम्ही स्वतःला सांगा हॉस्पिटल आहे ते. अरे मी स्वतःला सांगायला विचारलो मी. डॉक्टर ऐका, तुम्ही जे काही जिंदादिल डॉक्टर हे कॅरेक्टर पकडलंय ते खूप लाऊड आणि ओव्हर होते. थोडंसं कमी करा. जिंदादिल डॉक्टर काय तुम्ही डॉक्टर आहात हे मुळात विसरू नका. हा विसरू नका ते अजिबात. कळलं का तुम्हाला? सिरियस व्हा जरा. नाही अरे पण कसा सिरियस होणार? तुमच्या ऍक्सिडेंटचा जो काही किस्सा आहे तो म्हणजे हो आहे. एकदा अरे लाजा बाळगा रे, लाजा बाळगा. बाप मोडून पडला इकडे आणि चुरस लागली आहे तुमच्यात. ऍक्सिडेंटचा किस्सा कोणी नाही असं नका रे. अरे तुम्ही सुद्धा ऐकलाय ना 4 वेळा किस्सा, तरी पुन्हा ऐकायचं. मी सांगतो. आई आणि बाबा मार्केटला गेले ते भाजी घ्यायला. आईने कोथिंबीर घेतली पण कोथिंबीर ठेवायला पिशवी नव्हती. रंगून सांगू नको रे. कोथिंबीरची मोठी जुडी तिने बाबांच्या खिशात कोंबली आणि दुसरी भाजी घ्यायला आई खाली वाकली. तेवढ्यात बाबांच्या खिशातली कोथिंबीर म्हशीने लांबून बघितली. ती जवळ आली आणि त्याच्यानंतर जे काय घेतलंय शिंगावर बाबा. अरे हसताय रे. लाजा बाळगा रे, लाजा बाळगा. बापरे. 100 फूट घेऊन गेली परत. पाय माझा हसून हसून जीव गेला. डॉक्टर करी वजा पुढे. सांग. त्या म्हशीच्या शिंगात आहे ना बाबांची पॅन्ट अडकली. पुढचे 4 तास सैरा वैरा पडत होती बाबांना घेऊन शिंगावर. बाजारात जेवढे उभे होते ना सगळ्यांनी फोटो आणि व्हिडिओ काढले. अग्ग म्हशी मला कुठे नागडं करीशी हा हॅशटॅग 2 आठवडे ट्रेंडिंग वर होता. लाजा बाळगा रे, लाजा बाळगा. अरे तिकडे बाप तिकडे मोडून पडलाय, मोडकळी झालाय आणि हसताय त्याच्यावर. डॉक्टर बोला. खूप झालं. तुम्ही मला कधी सोडवणार त्याच्यातून? मला इथे नाही राहायचंय. बघा तुम्हाला इथे ठेवायला तुम्ही काय ऑक्सिजन सिलेंडर आहात का? अरे सॉरी. देवनारला जा आणि एक नवीन कॉमेडीचा कत्तलखाना उघडा तिकडे. सगळे 50 घ्या. 800 एपिसोड मध्ये टका टका चका चका कापा तिकडे जाऊन. काय बोलतो? गरिबांचे विंड डिझेल बसलाय कसा बघा. हे बघा तुम्हाला मला इथून सोडव. मला शांत तुम्ही ओके आहात मला माहिती आहे. मला ठरवू द्या. यांना आज डिस्चार्ज देऊ. हा चालेल. आज का? आज काय म्हणजे ते ओके फिट अँड फाईन आहेत. हात लावू तुम्ही. नाही आज नाही 15 दिवस ठेवणार असं म्हणाले. नाही बघा त्यांना आजच डिस्चार्ज द्यावा लागेल. घरी गेल्यानंतर 8-10 दिवस बेड रेस्ट घ्यावी लागेल. बेड रेस्ट आणि तुम्हाला त्यांना स्पंजिंग करावं लागेल. येस. आणि बेड पॅन द्यावं लागेल. झेरॉक्स की ओरिजिनल? पॅन कार्ड नाही का म्हणाले ते. बेडपॅन म्हणाले. बेडपॅन सांग ना हिला. आई बेडपॅन म्हणजे शिशूसाठी भांड द्यावं लागेल पप्पांना वापरण्यासाठी. शिशूसाठी भांड द्यायचं? ती 5x5 ची मोरी बांधली त्याच्यात काय दही लावू? 25,000ची मोरी बांधली आहे. शिशूचं भांड मी नाही देणार. अरे कसं बोलतेस का तू? अगं केलीस सेवा नवऱ्याची तर काय बिघडणार आहे? तू काय हात लावतो रे? तू केलीस सेवा बापाची, काय होणार आहे? दे ना तू भांड. अरे सेवाच आहे ना. अरे इतकं करशील का ग? भांड मी नाही. अरे भांड. डॉक्टर मी काय म्हणतो, आपण टॉयलेट मध्ये जर छोटासा बेड लावला आणि बाबांना झोपवलं तिकडे कसं बोलतात? लाजा बाळगा रे. बाबा जवळ पडेल तिथले. अरे जवळ काय? कुठे जायचं मला? एवढा आहे माझा वेळ बराच. काय आहे मला? जवळ पडेल. हॉस्पिटल आहे.
बघा डिस्चार्ज आजच आहे फॉर्मॅलिटी वगैरे करून टाका. ऐका ना उद्या मिळतो का बघा ना. डिस्चार्ज उद्या नको. हे बघा उद्या केला असता डिस्चार्ज, पण काय पेशंट वेटिंग मध्ये. वेटिंग म्हटला नाही तर तुम्हाला शूटिंग वाटेल ऑलिम्पिक गोल्ड मेडल. कॅरेक्टर घेऊन आला. हे कॅरेक्टर पुन्हा इथे आणायचं ना मंचावर सांगून जिंदादिल डॉक्टर करतो. जिंदादिल डॉक्टर करतो. कुठला जिंदादिल डॉक्टर आहे हा? तुम्ही जा, चला तयारी करा. हे डिस्चार्ज नको आज नको आज घरी पार्टी आहे, मैत्रिणी येणार आहेत माझ्या, किटी पार्टी आहे घरी. आज नको ना. वने तुला लाज नाही वाटत? तुझा नवरा इथे दोन्ही हात त्याचे फ्रॅक्चर झालेले आहेत, एक पाय फ्रॅक्चर झाला आणि तू पार्टी करतेस घरी? नाही ती सुनंदा आहे ना, सुनंदा ती फॉरेनला जाणार आहे ना, ती त्याच्या आधी भेटायला नको तिला. ती कायमस्वरूपी नाही जाणार आहे, मग नवऱ्याबरोबर फिरायला चालली आहे, त्यात काय बोलायचं? पार्टी कसली देते? पण गणपती नंतर येणार आहे ती, त्याच्या आधी नको का भेटायला? नाही हे कसं वाटेल हो? तिथे घरात पार्टी सुरू असेल आणि कोपऱ्यात एका बाजूला एक माणूस लोळा गोळा होऊन पडलाय, बरं नाही दिसणार. म्हणे कसं बोलतेस ग नवऱ्याला? लोळा गोळा बोलते. बघ रे कसं बोलली. हा लोळा गोळा नाही, गणपती येणार ना हो, पै पाहुणे असणार घरी. पै पाहुणे असताना तुम्ही तिकडनं कोपऱ्यात हाक मारणार, ए बेडपॅन दे ग बेडपॅन दे, कसं वाटेल हो? अगं मग मी दिवसभर बेडपॅन दे म्हणत बसणार आहे का? दुसरे काम धंदा नाहीत मला. हे गणपतीचं जे म्हणतेस ना, ती मूर्ती मी आणणार आहे, माझ्या पैशातून सगळं डेकोरेशन करणार आहे. हे विसरू नको. आज नको ना प्लीज, आज नको ना. उद्या उद्या नको. उद्या इंडिया पाकिस्तान मॅच आहे, माझे मित्र घरी येणार आहेत मॅच बघायला. अरे मग मी राहतो ना रे, मी पण बघेन ना मॅच तुमच्या बरोबर. नाही बाबा, ते बरोबर नाही वाटत. इकडे इंडिया जिंकते तुम्ही कोपऱ्यात बसून बेडपॅन द्या करणं बरोबर नाही वाटत. 24 तास बेडपॅन द्या म्हणणार आहे का? दुसरे काम नाही मला. अरे बसतो ना तिकडे बाजूला. नसतं तसं बाबा, ते तसं नाहीये. मॅच बघताना आम्ही बऱ्याचशा गोष्टी पाहतो. समजा आम्ही तुम्हाला बेडपॅन देतो आणि त्यावेळी कोहलीने सिक्सर मारला, तर तुम्हाला पुढचे 50 ओव्हर त्या पॅनवरच बसावं लागेल. मी नाही बसणार, मी काढून टाकेन पॅन. मित्र कुत्र्यासारखे मारतील तुम्हाला. बेकार आहेत सगळे, बेकार. उद्या जर कोहली आउट झाला ना, ओमकार राऊत टपलावे ना तुम्हाला. बेकार मारतो तो. अरे पण माझ्या घरात मी कशाला मार खाऊ? मी EMI भरतो या घराचा, मी बसणार तिकडे. चला काय डिस्चार्ज आहे तुमच्यासाठी? तेच म्हटलं मी. चला पॅकिंग. क्या सिंग साहेब तुम्हाला बसटीने सिंगावर कॉलला ना, म्हणून काय? म्हणून बरं झालं तिसऱ्या पानावर आलास. चला काय ऐक ना 2 दिवसानंतर मिळतो काय बघ ना. शक्यच नाही. जागा नाही तर 2 दिवसानंतर कसा मिळेल? बघ ना काहीतरी, बघ ना काहीतरी. नाही होणार हो, नाही होणार. भावा थोडे ऍडजस्ट करणं कुठेतरी. अरे कुठून ऍडजस्ट करू? इथून कर ना. मारेन धरून. कुठून बोला तर इथून बोलतोस. नाही ऐका, आम्ही जायला तयार होता. तयार आहे ना? हे 100 रुपये ठेव, बघ काय ऍडजस्ट. 100 ने काय होणार आहे? थांबा होईल काहीतरी. अरे काय चाललंय? ऐका समोर आहे ना सादाबार नावाचा लॉज आहे, तिकडे चालेल? अरे नाही जाणार. मी काय जाऊ तिकडे लॉजवर? माझं घर असताना मी नाही जाणार. मी नाही जाणार. जीव गेला तर मी नाही जाणार. हा माणूस जरा कोऑपरेट करत नाही आपल्याला. अरे काय कोऑपरेट? माझं घर आहे ना रे, माझं घरी जाऊ दे ना. तुम्ही थांबा ना जरा. बघ ना बाबा, बघ ना. हे नको ना वने, आपण घरी जाऊया ना. ऐका वॉर्ड क्रमांक 5 आहे ना, त्याच्यातला माझा मित्र आहे रम्या, तो 2 दिवस सुट्टीवर गेलाय. तर हे वॉर्ड बॉय म्हणून राहतील. बघा म्हणजे बघ, वॉर्डबॉय राहिलं तर वॉर्डबॉयची सगळी कामं करावी लागतील. साफ करायचा, व्हीलचेअर वर कोण असेल तर त्याची थैली पकडायची, गल्ली म्हणजे ते सगळं साफ करावं लागतं. अरे करतील का करतील? मी बघ ना कसं आहे, मी दुसऱ्या वॉर्डबॉयचं काम कसं कळतंय का? 2 दिवस काय? 2 दिवस ऐका, नाही मी नाही करणार. घरी नकोय ना मी तुम्हाला. हा ठीक आहे, मी नाही येत. एवढा माझा तिटकार आलाय तुम्हाला, मी माझ्या बहिणीकडे जातो. एरवी बहिणीला किती बोल लावतेस? बहिणीला जाताना लगेच बोलते कशाला जाताय वनसबे, आता लगेच फोन लावतेस तू. चालेल मी जातो. बघ शेवटी बहीणच आहे. फोनवर असं नाही रे जमणार. तू स्पीकर फोनवर टाक. हॅलो दादा. काय रे दादा, तू काय केलंस? तू पाय कसं मोडला तुझा पाय? मला सांग, कसं काय पडला? काय रे, मला ना तुझी खरंच दृष्ट काढायची दादा. मला कसं तरी होत आहे रे तुझा पाय. ऐक ना ग सुवर्णा, अगं ऐकून तरी घे ना. मी ओके सांगितलं ना तुला. खरंच ओके आहेस ना
अगं मी ओके एकदम ओके. आता मी कदाचित डिस्चार्ज मिळतोय मला. हो का? हो हो हो. बरं. थँक्यू. बघ प्रेम बघ. पण वाईट वाटतं रे. होय ऐक सुवर्णा. बोल ना. हॉस्पिटलमधून मी आता डायरेक्ट तुझ्या घरीच येतोय. हा तर इथून मी तुझ्याकडे येतो. आता एक हे करू. हॅलो हॅलो. माझी बहीण पण अशी वागली यार. मला घरच नाही यार. फक्त EMI भरतो मी. घरच नाही आहे मला यार. काका ऐका तुम्ही ना टेन्शन घेऊ नका. अरे इकडे काका इकडे मी काय बोलतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझ्याकडे एक पर्याय आहे. खाली ग्राउंड फ्लोअरला आहे ना एक मस्त एसी रूम आहे. एसी रूम आहे. हा चालेल. 2 दिवस मी थांबतो. मी घरी नाही जाणार. मी त्या एसी रूम मध्ये. माझा पूर्ण ऐकून घ्या ना. 2 दिवस थांबाल म्हणजे काय. होय इकडे खाली आवाज करायचा नाही. चूप राहायचं. मी शांतपणे झोपून. तिकडे जर एसी फास्ट असेल तर बाहेर शांतपणा करत जायचं ना. एसी कम करो म्हणून. कळलं. एसी कमी होणार नाही. गुपचूप पडून राहायचा तिकडे. एसी काय कमी होणार नाही. पण शवाघर आहे ना ते. शवाघरात एसी कम केली तर बाकीच्या बॉडीला वास नाही येणार. काय मला बोलणार तुम्ही. शवाघरात मी झोपायचंय. अरे काय प्रॉब्लेमच नाही. काय आहे 2 दिवस तिकडे कोणाची ड्युटी नाही. आणि समजा नाईट डॉक्टर समजा ड्युटीला आला चुकून आणि त्यांनी तुमचा पोस्टमॉर्टम केला. पटकन बोलायचं ना रे मी जिंदा हो, माझी नोकरी जाईल. बायको मुलाचं तुषारचं प्रेम बघून हास्यरसिकांना काय वाटलंय विचारूया. प्रसाद वा बहारदार मस्त कॉन्सेप्ट होती. आणि या निमित्ताने एक नवीन अतरंगी फॅमिली मिळाली आहे या मंचाला. म्हणजे काहीतरी अनयुज्युअल कॉम्बिनेशन आहे. सम्या, वनिता आणि श्रमेश, नवरा बायको आणि मुलगा. पण ते फार मस्त बाहेर आलं. तुमच्या परस्परातल्या टायमिंगमुळे, गिव्ह अँड टेकमुळे फार मस्त वाटलं. श्याम्या, सुरुवातीला आलास तेव्हा हॉस्पिटल विकणारा माणूस आला की काय असं वाटतं. हॉस्पिटल काय मंदार मस्त. काय मुवमेंट फार मस्त होते. ते शहाळं जेव्हा सफरचंद म्हणून फेकलंस त्याच्याकडे तेव्हा तुझे एक्सप्रेशन बघून असं वाटलं ये सफरचंद घंटो काय. इतके अल्टिमेट एक्सप्रेशन दिले समय की तू आता गेलायस. म्हणजे ओव्हरऑल फॅन्टॅस्टिक. मजा आली मला. एकदम लाईव्हली परफॉर्मन्स होता. खूप छान आणि खरंच घडतंय इतका लाईव्हली तुम्ही तो केलात. फार मजा आली. मला हे त्रिकूट फार आवडलंय. बऱ्याच दिवसांनी हो. आणि हे त्रिकूट पुन्हा बघायला खूप आवडेल. आणि डॉक्टरांचं बेअरिंग आम्हाला फारच आवडलं. म्हणजे वेगळंच होतं श्यामदादा. आणि तुम्ही ते एन्जॉय करत होतात हे आमच्यापर्यंत पोचत होतं. मँडी छोटाच पण खुमासदार नेहमीप्रमाणे. मजा आली. वा वा वा. टिंग 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 टिंग. थँक्यू. मंडळी, नेहमीप्रमाणे चर्चासत्रात जमले आहेत तज्ज्ञ आणि अतरंगी प्रेक्षक. चला बघूया आज त्यांच्यात काय जुगलबंदी रंगते तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्यजत्रेचे इरसाल कलाकार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या टॉक शो मध्ये ज्याचं नाव आहे तज्ञाचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या कार्यक्रमात आपण एका विषयाचं गुऱ्हाळ घेतो. त्यात उसाच्या दांडीसारखं मान्यवराला त्यात टाकतो आणि मग चिप्पाड निघेपर्यंत त्यांचा रस बाहेर काढतो आणि मग वरून प्रेक्षकांच्या प्रश्नांचं मीठ आणि माझ्या कवितेचा लिंबाचा रस पिळला की झाला आपला उसाचा रस तयार. एक मिनिट हे काय होतं हे. सर, ओळख करून दिली सर कार्यक्रमाची. ही अशी. हो सर, आमचा कार्यक्रम ना खूप लोकप्रिय आहे सर. त्यामुळे ना वेगवेगळ्या मान्यवर इथे येत असतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात ना.
म्हणून मग असं क्रिएटिव्ह मला रचावं लागतं. नाही, छान आहे पण होतं काय या क्रिएटिव्हिटीच्या नादात ना तुम्ही माझ्या कारकिर्दीचं फार चिपाड केलेलं आहे. तर वंडाई तुम्हाला प्रश्न पडला असेल हा माणूस इथं बसलाय हा कोण आहे अशी उत्सुकता तुमच्या मनात लागून राहिली असेल, हो की नाही? अरे पण हे इथे बसलेत म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करणार, मग कोण आहेत असा प्रश्न आला असेल ना मनात. नाही अरे असं काय मग काय असं हे आयरा गायरा नथू गायरा इकडे बसला असं आहे का? हो असं आहे म्हणजे काय आहे ना, आमचे प्रेक्षक आणि मी आमच्यामुळे हा कार्यक्रम फेमस झाला ना, त्यामुळे या खुर्चीत कोण बसलाय काय त्यांना फरकच नाही पडत. माझ्या कवितेसाठी म्हणून ते येतात, हो की नाही? तर आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे सार्वजनिक ठिकाण. ऐका हा. सार्वजनिक ठिकाण आहे सार्वजनिक ठिकाण आहे सार्वजनिक, तिकडे कचरा टाकू नका नाहीतर होईन ना मी पॅनिक. असं वेगळं. स्वच्छता म्हणजे मोती शिस्त म्हणजे माणिक. स्वच्छता म्हणजे मोती आणि शिस्त म्हणजे माणिक. आणि हे लक्षात ठेवायचं असेल तर प्या तुम्ही टॉनिक. 1 चमचा सकाळी 1 चमचा संध्याकाळी. टुईंग. जबरदस्त, एकदम सार्वजनिक कविता. मोरे मॅडम ते टॉनिक आहे ना, तर तुम्ही तुमच्या चमच्यातनं देणार असाल तर मी घ्यायला तयार आहे. मोरे टुशुम गप्प बसा ना, लगेच सुरू ना गं. एक मिनिट तुम्हाला ही कविता वाटते? ही कविता आहे? हो सर, ते रात्रभर जागून केली सर मी. अच्छा, ही कविता रात्रभर जागून केलेली आहे तुम्ही? हो. मग मी तुम्हाला एक सल्ला देतो, तुम्ही रात्रभर जागू नका. कारण काय होतंय, जागरण तुम्ही करताय पण पोटोशी कविता राहतीये. सकाळी येता तिला अचानक बरीच यमक प्रस्तुत करावी लागतायत, त्यामुळे तुम्ही असं करू नका. नाही असंच झालं माझं, पण यमक राहिली होती म्हणजे क्षणिक आणि पिकनिक राहिलं, पण ते कुठे घालावं मला कळलंच ना. कचऱ्याच्या डब्यात. त्या यमकांना एकच जागा आहे, कचऱ्याच्या डब्यात. मी तुम्हाला एक नंबर देतो, तुम्ही त्याच्यावर फोन करा. चालेल, सांगा. हा, तो नंबर फार महत्वाचा आहे. भटक्या कविता पटकन घेऊन जातात त्या. तर आता आपण मला वाटतं चर्चेकडे वळायला हरकत नाही. हो. त्याआधी मी आजचा विषय सांगते. तर आजचा आपला विषय आहे सार्वजनिक ठिकाणी पाळायची पथ्ये आणि घ्यायची दक्षता. आणि या विषयावर जे मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करायला आले आहेत त्यांचं नाव आहे पृथ्वी जाम बोरमारे. जाम बोरमारे असं नाव नाहीये माझं. पृथ्वी जांबवंत चोरमारे असं नाव आहे. सर माहिती आहे मला, मी विनोद केला सर. ओ मादक सेन्स ऑफ ह्युमर. मोरे गप्प बसून एक मिनिट. ही भातुकली जरा 5 मिनिटासाठी थांबवाल का? काय होतंय सर, हा जो विनोद तुम्हाला मादक वाटतोय तो खरं तर मला चर्चेला बाधक वाटतोय. मादक आणि बाधक असा विनोद केला नव्हता. आमचे प्रेक्षक. हो नाही मला वाटतं आता आपण याच नोटला खरं तर विषयाकडे वळायला हवं. लगेचच सर. अत्यंत महत्वाचा विषय, एक वेगळा विषय. वा, प्रेक्षकांमध्ये सुद्धा एक कमालीची आतुरता दिसते मला, कारण विषयाला सुरुवात नाही झाली पण प्रश्न यायला लागलेले आहेत. आमचे प्रेक्षक आहेतच सर तसे. सुज्ञ दिसतायत चेहऱ्यावर. सर, आजचा जो आपला विषय त्याच्याबद्दल मला एक थोडासा प्रश्न पडलाय, त्याच्याबद्दल विचारायचंय. शेजारच्या टाकीवर खेळायचे पत्ते आणि प्यायचा पेट छोटा. काय विषय आहे आपला? शेजारच्या टाकीवर खेळायचे पत्ते आणि प्यायचा पेट छोटा. मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आता इथे किती गल्लत झाली आहे बघा. सर, हा विषय आहे सार्वजनिक ठिकाणी पाळायची पथ्ये आणि घ्यायची दक्षता असं लिहिलंय. बरोबर.
यांना खरंच कळलेलं नाहीये का? हो, सर प्लीज बसा, प्लीज बसा. आपला आजचा जो विषय आहे तो अत्यंत वेगळा आहे. सार्वजनिक ठिकाणी पाळायची पथ्ये आणि घ्यायची दक्षता असा आहे. अच्छा काय? तर लक्षात घ्या, सार्वजनिक ठिकाणं म्हणजे काय? काय? तर अनेक अशी ठिकाणं जिथे बरीच गर्दी असते, बरेच लोक असतात. फॉर दॅट मॅटर लक्षात घ्या, रेल्वे स्टेशन्स असतील, बस स्थानक असेल किंवा बगीचे असतील, रस्ते असतील, सिनेमागृह असतील, अशा बऱ्याच ठिकाणी गर्दी असते. तर अशा सार्वजनिक ठिकाणी आपण काय बरं पथ्य पाळायची याच्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सार्वजनिक ठिकाणी कधीही धूम्रपान करू नये. सर मी काय बोलतो, सार्वजनिक ठिकाणी पप्पी घेतली तर चालेल काय? काय प्रश्न आहे हा? म्हणजे काय दोनच गोष्टी मला आनंद देतात ना, एक बिडी पिणं पुक पुक आणि पप्पी घेणं. मी दोन्ही गोष्टी मला बायको करू देत नाही, मला जाम त्रास होतो. अरे अरे हे काय प्रश्न आहेत मला कळत नाही. पडू शकतो सर, प्रश्न पडू, उत्तर द्या ना. नाही, या प्रश्नामुळे त्यांना फटका पडू शकतो, प्रश्न पडू शकतो. काय सांगताय तुम्ही? सार्वजनिक ठिकाणी नाही घ्यायची. सार्वजनिक ठिकाणी जसं आपण धूम्रपान नाही करायचं तसं असभ्य वर्तन सुद्धा नाही करायचं. ट्रक मध्ये केलं तर चालेल का? मी नाईट ड्रायव्हर आहे ना. पॉम पॉम. मी नाईट ड्रायव्हर आहे यात आलंय ना सगळं, मग पॉम पॉम करायची गरजच नाहीये. नका, शांत बसा प्लीज. प्लीज शांत बसा. नाही आवडत आहे मला हा माणूस, नाही आवडत आहे मला. सर सवय करून घ्या सर, असेच आहेत ते. बर, तर लक्षात घ्या, आणखीन एक अत्यंत महत्वाची सवय मी तुम्हाला सांगणार आहे. काय काळजी घ्यायची सार्वजनिक ठिकाणी, काय आपण दक्षता घ्यायची. तर एखादी वस्तू बेवारस आपल्याला दिसली, संशयास्पद जर दिसली, तर त्याला आपण हात लावायचा नाही. पाय लावला चालतंय का? माझी चिडचिड व्हायला लागली माझी. गप्प बस. सांगतोय ना, संशयास्पद वस्तू दिसली तर हात लावायचा नाही म्हणजे नाही. नाही, मी कधीच लावित नाही. गुड. सार्वजनिक ठिकाणं म्हणजे रस्ता सुद्धा सार्वजनिक ठिकाणच झालं, लक्षात घ्या. तिथे सुद्धा आपण जेव्हा रस्ता क्रॉस करत असतो तेव्हा एक अत्यंत महत्वाची बाब आपल्या लक्षात यायला हवी. आपण ना आपल्या धुंदीत असतो, आपल्या मस्तीत कधी आपण ना रस्ता क्रॉस करत असतो. तसं करून चालत नाही. दोन्ही बाजूनी येणाऱ्या गाड्या आपण पाहायच्या आणि मगच रस्ता क्रॉस करायचा, जेणेकरून अपघात टळतात. मी दोन्ही बाजूला बघून रस्ता क्रॉस करतो तरी माझा अपघात होतो. असा कसा अपघात होतो? समोरून येणारी गाडी मला ठोकते. अरे बापरे, असा कुठला रस्ता आहे? चौक. अरे चौकात आपण जातो तेव्हा चारही बाजूला बघायला हवं की नाही? मुळात आपण जर असे चाललोय आणि समोरून एखादी गाडी येते तर ती तुम्हाला ठोकतेच कशी? डुम. हे काय केलं तुम्ही? गाडी ठोकण्याचा आवाज. अरे नको ना रे, नको. मल्टी डायमेन्शनल. आता ना हे चिडचिड चिडचिड व्हायला लागली. शांत राहा. सर काय तुम्हाला थंडी वाजते का? नाही का? तुमच्या कोंबड्या पडताय. ऐका, मुळात ही माझी बोलायची लय आहे सर, पण ती लय आहे. वेडा विनोद. बसा सर, बसा. वेडा विनोद. काय बसवलेलं आहे तुम्ही? हे काय बसवलेलं आहे? सवय करून घ्या सर, आमचं स्पेशालिटी आहे ती. ऐका, लक्षात घ्या, मी जे सांगतोय ते प्लीज काळजीपूर्वक ऐका. काय होतं, आणखीन अनेक गोष्टी आहेत ज्याची आपण दक्षता घ्यायला हवी, ज्याची आपण काळजी घ्यायला हवी. आता रस्त्याचा विषय निघालाय म्हणून मी सांगतो, आपण गाडीतून प्रवास करतो तेव्हा सुद्धा आपण सार्वजनिक ठिकाणाहूनच प्रवास करत असतो. रस्ता मी म्हटलं की नाही, ही एक सार्वजनिक जागा आहे. तर आपण जेव्हा गाडीने प्रवास करतो तेव्हा गाडीतून हात बाहेर काढायचा नाही. मग काय बाहेर काढलं तर चालेल? मी आपला विचारलं जज्ञ. पण का? त्याआधी त्यांना जरा समजावं, माझं डोकं फिरवतायत ते. हल्ली हे असंच झालंय, आमचं ऐकणं बंदच झालंय अलीकडे. एक बार बोलो तो सही. समुंदर तैर के आऊंगा. गप्प बसा मोरे, गप्प. मला लाजायला होतं डुशूम. ओय मां, नका वाया घालू. एकदा तुम्ही पोहत असताना बरोबर खालून असा सरळ शार्क गेला पाहिजे.
नका ना करू, मी सांगतोय त्यांना समजावं, आता वेगळंच काहीतरी करतायत ते. नाही काहीतरी महत्वाचं सांगतोय. गाडीतून प्रवास करताना काय दक्षता घ्यायची त्याबद्दल सांगतोय. जसं आपण गाडीतून प्रवास करताना हात बाहेर काढायचा नाही, तसंच रस्त्याने जाताना गाडीतून बाहेर थुंकायचं सुद्धा नाही. आणि बाहेरनं गाडीत थुकलं चालतंय का? अरे काय प्रश्न आहे मला? अरे का नाही विचारलं आपला असंच, म्हणजे तुम्ही म्हणला आता गाडीतनं बाहेर थुकायचं नाही, मला बाहेरनं गाडीत थुकलं चालतंय का? अरे मुळात हे करायचंच नाही. लक्षात घ्या, आपल्या थुंकण्याने बाहेर जंतू पसरू शकतात. याच्यावरनं मला आठवलं, कारण काय स्वच्छता अस्वच्छतेचा सुद्धा मुद्दा आहे. सार्वजनिक ठिकाणी आपण स्वच्छता बाळगणं, स्वच्छता पाळणं किती गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगतो. काय आपण ना पेट पॅरेंट्स असतो. कोण असतं? पेट पॅरेंट्स. आपण पाळीव प्राणी आपण पाळत असतो की पाळीव प्राणी असतात आपल्याकडे. तर बऱ्याचदा असं होतं की आपण त्यांना बाहेर फिरायला नेतो आणि ते बाहेरच रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मलमूत्र विसर्जन करतात. तर तसं होता कामा नये याची काळजी सुद्धा आपणच घ्यायची असते. कुत्रे हागवायची कुठं मग? मी मलमूत्र म्हणतोय तर लक्षात घ्या, त्याच्यासाठी तुम्हाला मेडिकलमध्ये विशिष्ट किट्स आणि पॅड्स मिळतात, ज्याच्यात तुम्ही त्यांना त्यांचं मलमूत्र विसर्जन करण्यासाठी भाग पाडू शकता आणि नंतर त्याची विल्हेवाट लावू शकता. आमच्या बियाण्याला तसलं कळतच नाही हो. ही जाते फुटपाथवर, एक तुम्हाला सांगतो आमच्या इथं बॅनर लावलेला आहे, त्याच्या खालीच बराबर मोकळ होते. कुठला बॅनर आहे तो? पृथ्वी प्रतापचा फोटो दिसला नाही, हे रपारप मोकळ. मी 200% सांगतो, हे मुद्दाम चाललेला आहे. तो कुत्रा पृथ्वी प्रतापचा चेहरा बघूनच कसा काय मोकळा होतो? कुत्रा माझा आहे तुमचा आहे? तुमचा आहे. मग कोणाचं सांगा? आता मी बघतोय रोज तर बराबर त्याला मुळात पृथ्वी प्रताप आवडतच नाही. अहो टीव्हीवर जरी दिसलं नाही, तुम्हाला सांगतो अंगणात जाणार, उड्या मारत मारत मुतणार. अरे कुठलं कुत्र आहे जे माकडासारखं उड्या मारत मारत मुततं मला कळत नाही. आणि मुळात काही अधिकार नाहीये तुम्हाला पृथ्वी प्रताप विषयी काहीतरी बोलण्याचा. अत्यंत उत्कृष्ट असा अभिनेता आहे तो, परिपक्व असा अभिनेता आहे तो. त्याला मुळात अभिनयाचे पात्राचे कंगोरे कळतात. कुणीतरी खरंच म्हटलंय, तो कॅरेक्टरचा सोल पकडतो. त्यामुळे त्याला ना अभिनयाची, पात्रांची, लकवींची एक डेप्थ कळते. त्याच्यामुळेच मुत्ते वाटतं ती. बास आता सर, काय आहे? खरं सांगा, तुम्हाला तरी पृथ्वी प्रताप आवडतो का? अडकलात ना. आवडतो मला पृथ्वी प्रताप, पण त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत का आज? मुळात ज्या विषयावर मला इथे चर्चा करायला बोलवलेलं आहे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत का? बरोबर आहे सर, बरोबर आहे. बसा सर. बोला बोला बोला. सर, आजचा जो आपला विषय आहे ना, त्याच्यावर मला थोडासा प्रश्न पडलाय, त्याच्याबद्दल बोलायचं. आपला जो आजचा विषय आहे, सर्जेरावांच्या टेकणीवर जलणारा पीटर आणि खालची अक्षता. कुठली अक्षता? खालची अक्षता. नाही, म्हणजे मुळात कुठला सर्जेराव, कुठली टेक्निक आणि कुठली अक्षता? खालची. नाही, अरे काय हा वेगळा माणूस आहे का? हा वेगळा विषय आहे. आपला विषय तो नाहीच आहे. विषय नीट वाचा. सार्वजनिक ठिकाणी पाळायची पथ्ये आणि घ्यायची दक्षता, असं लिहिलंय ते. लिहिलेलं आहे ते. आणि आयुष्यभर ते लिहिलेलं असणार आहे. चिडचिड बस, चल बस. सर चिडू नका सर. चिडू नको म्हणजे? तुम्ही आज आलाय सर, आमचे प्रेक्षक नेहमीच आहेत सर, ते रागावतील सर. किती बावळटपणा आहे हा. वेगळा विषय, काहीतरी वेगळं चाललंय, काहीतरी भलतंच काहीतरी विचारतायत मूर्खासारखा. त्यांचा थोडासा प्रॉब्लेम. हे मुद्दाम हे काय चाललेलं आहे? हा विषयच नाहीये मुळात. बरोबर. असला काहीतरी अक्षता आणि वगैरे वेगळा विषय आहे. सार्वजनिक ठिकाणी पाळायची पथ्ये आणि घ्यायची दक्षता असा विषय आहे की नाही? मुद्दाम करतो का हा माणूस? मुद्दाम करत असेल त्याला घरी पाठवा. नाही. आज्ञा, काय झालं? तू मुद्दाम करतोस काय रे? नाही. मग थांब. अरे मग हे विचारायची काय गरज आहे? नका ना. आणखीन एक महत्वाची गोष्ट मला आता तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे लक्षात घ्या, आपण जबाबदार नागरिक असतो. आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात. आपणच त्यांची काळजी घ्यायची असते. जर आपण
एखादा वयोवृद्ध माणूस पाहिला, एखादी अपंग व्यक्ती पाहिली तर आपण त्याला रस्ता ओलांडायला मदत करायला हवी. मी करतो सर. गुड. मी करतो. गुड. आमच्याकडे एक म्हातारी आहे, तिला मी रोज रस्ता क्रॉस करून तिकडे सोडतो आणि इकडे येतो. गुड. पण ती मला शिव्या देते हो. का? कारण तिकडे तिला जायचंच नसतं. अरे वेडा आहेस का रे माणसा? हा, एक दिवशी एक काम कर ना, म्हातारीला त्या बाजूला सोडण्यापेक्षा तुझा मेंदू रस्त्यावर ठेव ना, एखादी गाडी पचकन जाईल त्याच्यावरून. अच्छा होईल. अरे हे बस ना रे माणसा, बस ना मूर्ख माणसा, बावळट. आता कुणी काही बोलायचं नाहीये, बास झालेलं आहे मला. नाही असं कसं, एक गाजरूक नागरिक म्हणून मला. कोण आहेस तू? एक गाजरूक नागरिक. तुझ्यातल्या नागरिकाचं गाजरूक किसू काय रे? काय हलवा करू तुझ्या गाजरूक नागरिकाचा? काय बस खाली. मूर्ख. चिडू नका. अरे चिडण्यासारखे प्रश्न मार आता मला तुमच्यापैकी कुणाचे काही प्रश्न ऐकायचे नाही. तो एकटा माणूस मागे मगापासून शांत बसलेला आहे, मला फक्त त्याचे प्रश्न ऐकायचे आहेत. तुम्हाला काही प्रश्न आहेत का दादा? सार्वजनिक शौचालय. मी 2 रुपयात आलायस माझ्याकडे, सार्वजनिक काय आहे? नाही सर, जेन्युइन प्रश्न आहे माझा. मग तसं भासव, किमान दाखव. सर, सार्वजनिक ठिकाणी हॉर्न वापरायचा नाही, खरं आहे का? गुड. फायनली एक सेन्सिबल प्रश्न आलेला. चांगला प्रश्न विचारला. नाही तुम्ही सांगतो, गेल्या महिन्यात मी 15 दिवसांसाठी युरोपमध्ये होतो. तिथे तुम्हाला सांगतो अनेक जण, म्हणजे तिकडे शक्यतो हॉर्न वाजतच नाही. अरे बापरे, म्हणजे सगळ्या गाड्या बिघडलेल्या असतात. हा ब्रेक लावला नाही. माणसा शांत बस, मी त्याच्याशी बोलतोय की नाही, तू शांत बस. तिथे मुळात शांततेला फार महत्व आहे. तिकडे हॉर्न वाजवणं म्हणजे शिवी देण्यासारखं समजतात, त्यामुळे तिथे हॉर्न वाजवत नाही. पण मग स्टेरिंगच्या मध्ये दाबलं की काय वाजतं? अडकलात ना. नको ना रे मला, हे नको ना रे माणसं, मला रडायला येतंय आता. नको ना रे, प्लीज शांत बस प्लीज. योग्य प्रश्न विचारलेला आहे दादांनी. हॉर्न वाजवणं चूक आहे. शक्यतो आपण गाडी चालवत असताना हॉर्न वाजवूच नये. पण सर, त्याच्यामुळे माझ्यावर उपाशिराची वेळ आली सर. कसं काय? सर, मी इडलीवाला आहे ना, हॉर्न वाजवला तर लोकांना कळतच ना मी इडली घेऊन आलोय. माझा धंदा होत नाही सर. अभी आज ना तेरे पास इडली आहे क्या? हा, आणले ना. कैसा आहे? 20 रुपये प्लेट. मला 1 प्लेट चालेल. मला भूक लागली. मग इकडे बाहेर ठेवला टोप बाहेर आहे, मग बाहेर जावं लागेल. चला मग. मेंदू गरम आहे. गरम चिंगम वडा आहे का तो? आहे तो पण. लाल चटणी आणले काय? सगळ्या चटण्या. लाल चटणी. दाल वडा फेमस आहे. इकडे बाहेर चटणी आवडतच नाही. हा गाढव झाला. आज विशेष रंगली चर्चा. वा वा वा. बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसाद दा. वा वा वा, अफलातून. खरं तर स्किटच्या सुरुवातीला जेव्हा तू असं म्हणालास की हे सुज्ञ दिसत आहेत, असं अरुणकडे बघून म्हणालास, तिथे मी मेलो होतो ऍक्च्युली. पुढचं स्किट मी केवळ एक गाजरूट नागरिक आहे म्हणून पाहिलं. अरुण, किमान 5000 वेळा आम्ही आजचं लिहिलंय हे ऐकलंय, पण तरी मन भरत नाही अरुण. वा वा वा, क्या बात आहे. बाकी सगळ्यांचं उत्तम टीमवर्क नेहमीप्रमाणे. आजचं समुद्रातनं पोहत जाणं आणि फ्लाइंग किसची देवाणघेवाण दिलखेचक होती. पिपी सुपर्ब, अफलातून, मजा आली. वंडरफुल. जबरदस्त परफॉर्मन्स. हे म्हणायलाच इतकी मजा येते ना, आय एम शुअर अख्ख्या महाराष्ट्राला येत असेल. ही माझी वन ऑफ द फेवरेट सिरीज आहे आणि तुम्हीही सगळे एकदम मन लावून करता. पण आज विशेष होता परफॉर्मन्स, आज तुझा सहभाग पण विशेष होता. मजा आली. नेहमीप्रमाणे ग्रेट अमेझिंग टीमवर्क. आणि पशाजी म्हणाले तसं की आम्ही प्रत्येक कॅरेक्टरचं एक जे आता ठरलेलं आहे ना, ते ऐकायला खरंच आतुर असतो आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळं काहीतरी क्रिएट करणं इज रिअली डिफिकल्ट, पण तुम्ही ते प्रत्येक वेळेला करता. कुडोस. मजा आली. थँक्यू.
मंडळी, हास्याचे हे खेळ असेच रंगत राहतील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटणार आहोत उद्या. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.